सध्या थंडीचे दिवस चालू आहे तर पोंगा भरणी घेतली तर चालेल का? मला बरेच शेतकरी काय म्हणतात की सर पोंगा भरणी घेऊ का? तर तुमच्या भागात जर थंडीचं प्रमाण अचानक वाढले तर तुम्ही 100% पोंगा भरणी घ्या. पोंगा भरणी का करायची शेतकरी मित्रांनो, जर तुमचं पान जर थंडीमध्ये 9 दिवसाला 8-9 दिवसाला निघत नसेल तर तुम्हाला पोंगा भरणी करायची आहे. मग त्या पोंगा भरणीमध्ये कोणत्या औषधाचा समावेश करायचा आहे? तर तुम्हाला त्या पोंगा भरणीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट घ्या, NPK घ्या, कोणते एक NPK घ्या, त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट घ्या. जर तुमच्या प्लॉटवर कॅल्शियम पोंगा जर अटकत असेल व्यवस्थित असेल तर तुम्ही कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉनची पोंगा भरणी करू शकता. पोंगा भरणी केल्यामुळे काय होणार आहे तर तुमच्या प्लॉटवरनं डिफिशियन्सी असेल, तुमच्या प्लॉटची ग्रोथ असेल, पानाची संख्या जर लहान निघत असेल तर पाण्याची साईज जर लहान निघत असेल तर ती तुमच्या पानाची साईज एकदम व्यवस्थित निघणार आहे. पोंगा भरणी करताना तुम्हाला असं जे पोंगे उलगडलेले आहेत किंवा असं जरी पोंगा असलं तरी तुम्हाला यामध्ये प्रति झाड 100 मिली औषध सोडायचं आहे. त्यामध्ये बघू शकतो तुम्ही 100 मिली सोडा. जर असं नाही की जे उलगडले त्यामध्ये तुम्हाला सर्वत्र प्लॉटला सोडायचं आहे. आणि पोंगा भरणी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, पोंगा भरणी कुठल्या प्लॉटला जास्त करायची. आता हा प्लॉट आहे आपला, या प्लॉटमध्ये समजा पोंगा भरणी करताना काय करायचं असतं, जी लहान झाड आहे ती का आधी तुम्ही त्याला पोंगा भरणी करून घ्या. बाकी या प्लॉटला करताय ना, सर्वप्रथम पोंगा भरणी करताना तुम्हाला जी लहान झाड आहे ती का त्याला पोंगा भरणी करा, म्हणजे तुमचा प्लॉट एक समान होऊ शकतो. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही पोंगा भरणी करताय, जर तुमच्या प्लॉटला गरज असेल तरच पोंगा भरणी करा. उगा आर्थिक नुकसान करून घेऊ नका. जास्त थंडी पडली अवश्य पोंगा भरणी करा. माहिती कशी वाटली? माहिती जर योग्य वाटली असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.